प्रकरण खूप गंभीर आहे आणि इतकं गंभीर मुद्दा येऊन सुद्धा त्याच्यावर काही कारवाई होत नाही। आतापर्यंत माझी अपेक्षा हे होती की मला विचारण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांचे मित्रपक्ष किंवा त्यांचे पक्षातले जे मोठे मोठे नेते या शहरामध्ये आहे ते संजय शिरसाटच्या व्यतिरिक्त खासदार आहे, भुमरे साहेब आहे, अब्दुल सत्तार आहे, अतुल सावे आहे, भागवत कराड आहे, यांनाही प्रश्न विचारा ना याच्या बाबतीत त्यांचं मत काय आहे। माझं मत तर मी स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे। गंभीर मुद्दा आहे, पण अशा प्रकारचं दबाव टाकणं फक्त मंत्री आहे आणि ही मुलीला असं सोडून द्यायचं हे मला असं वाटतं की योग्य नाही आहे। आणि संजय शिरसाटच्या बाबतीत बोलायचं असेल तर ते एक म्हण आहे ना की स्वतःचा ठेवता झाकून आणि दुसऱ्याचा बघतो, म्हणजे काय एक मराठीमध्ये एक हे आहे ना, ते त्यांच्यावर फिट बसतं की अनेक असे प्रकरणामध्ये त्यांनी इतकं सारं बोललेलं आहे। आपल्या मुलाच्या बाबतीत गप्प का बसलेले आहे? बोला की त्यांनी लग्न नाही केलं होतं, हे बोला की त्यांच्या 3 लग्न झालं नाही होतं। आणि आम्हाला माहित आहे की ट्रिपल तलाकच्या वेळी कशा ओरडत होता की मुस्लिम महिला वारंवार लग्न करतात करके। आता स्वतःचा मुलगा दर काही दिवसांनी एक लग्न करतो, मुलीला सोडून देतो, याच्यावर गप्प बसायचं? मग त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनीही उत्तर द्यायला पाहिजे। हे जे महिलांवर अत्याचार होत आहे, पुण्यामध्ये काय झालेला आहे, दररोज आम्हाला इतकं हे जे माज आलेले नेते आहे ना त्यांच्या बाबतीत जे मुद्दे बाहेर निघत आहे, मग याच्या बाबतीत गप्प का बसलेले आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमचे लाडके नेते आहे, मंत्री आहे, त्यांच्या बाबतीत बोला ना तुम्ही। लाडकी बहीण योजना सुरू केली, आता या लाडकी बहिणीला कोण नाही काय आहे की लाडकी बहिणीच्या नावावर इतकं आपला स्वतःचा हे फायदा करून घेतलं। आपण बघितलं असेल की निवडणुकीच्या वेळी आपल्याला न्याय द्यायचा आहे, लाडकी बहीणची स्कीम काढत आहे आपण, सगळं आमच्या महिलांना बहिणींना, हे बहीण आहे का तुमची? अशा प्रकारचं तुम्ही वागणूक करत असेल, तुम्ही जे तुमच्या घरी महिला आली तर लग्न करायचं, सोडून द्यायचं। कोण होती दुसरी जी लग्न झाली त्यांच्या मुलाचा? कोण होती? एकदा विचारून बघा त्याला। कार्यकर्ता होती। मग कार्यकर्ता आपल्या घरी यायचंच नाही, नेत्यांच्या घरी लग्न करून टाकायचं, सोडून द्यायचं। असाच प्रकार दुसऱ्या लग्नामध्ये झाला। पहिल्या लग्नाची बायकोला सोडून दिलं, तिसरी महिला सोबत लग्न केलं आणि उलट धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे की नाही आमचे वडील मोठे नेते आहे। अरे तुम्ही किती मोठे नेते असेल, काही कायदा कानून आहे का नाही राज्यामध्ये? त्या अनुषंगाने आमची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब कशा पुण्यामध्ये कॅटवॉक करत होते महिलांसोबत, उसमें हॅलो हाय पैसे देणार आहे, पैसे नाही पाहिजे, न्याय द्या त्यांना। एन्काउंटर झाला, यात ही संजय शिरसाट यांनी आदल्या दिवशी सांगितलं की पोलीस दरोड्याच्या गुन्ह्यात सामील आहे आणि त्याच दरोड प्रकरणात आता आज एन्काउंटर झालं। मला तर आश्चर्यच वाटतं असं कसा पोलिसांचा आणि हे नेत्यांचा साठालोटा आहे। म्हणजे एक दिवस हे मंत्री म्हणतो की पोलिसांमुळे हे क्राईम वाढत आहे आणि दुसऱ्या दिवशी एक आरोपी सापडतात आणि त्याचं डायरेक्ट एन्काउंटर होतं। म्हणजे ठीक आहे काही हे झालं असेल तर हे एन्काउंटर कशामुळे झाला? पोलीस इतके घाबरले होते की मंत्र्यांनी सांगितलं आमच्यावर बोट दाखवत आहे, त्याची तर ज्युडिशियल इन्क्वायरी व्हायला पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं आता आम्हाला हे असं समजू लागलेलं की खरं पोलिसांचा हे याच्यामध्ये हात होता का की ते इतके घाबरले की एका ठीक आहे ते क्रिमिनल होता नाही होता ते न्याय जे प्रक्रिया आहे त्याच्यातून सिद्ध झालं असतं, पण पोलीस इतकी घाबरली की डायरेक्ट त्यांनी एन्काउंटर केले आणि नेत्यांना सांगितलं की साहेब आता आमच्यावर बोट दाखवू नका, तुम्ही आमच्यावर जेव्हा बोट दाखवत होते आम्ही तुमचा हिशोब बरोबर केलेला आहे। माझं तर हे आहे की हे जे नेत्यांनी पोलिसांवर बोट दाखवले होते त्यांचे कसे कसे धंदे या शहरामध्ये सुरू आहे हे याचा तपास पहिले लावला पोलिसांनी तर तुम्हाला सगळं कळेल की कशा प्रकारचे क्रिमिनल्सला पाठबळ देण्याचं काम हे संजय शिरसाट आणि त्यांचा पक्ष करत आहे शहरामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।